स्वागत। बातमी पनवेलमधून आहे। पनवेलमधील JW पाडेघर या ठिकाणी गोडाऊनला भीषण आग लागलेली आणि नवी मुंबईतील पनवेल परिसरातील JW पाडेघर या ठिकाणी कस्टम गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। सुदैवाने आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचं कळतंय आणि या आगीमुळे कामगारांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। अग्निशामक दलाच्या गाड्या अद्याप घटनास्थळी दाखल झालेल्या नाहीत, मात्र आपण जर धुराचे लोड बघितले आपल्या लक्षात येईल किती भीषण ही आग आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात यात नुकसान झाल्याचं कळत आहे। विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। विनय, आग प्रचंड लागलेली दिसते, काय नेमकं कारण आहे, सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच अजून आगीचं कारण काय स्पष्ट होत नाही, कारण का पनवेलमधलं हे गोडाऊन आहे। या गोडाऊन मध्ये क्षमता खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि गोडाऊन मध्ये ठेवण्यात आलेले ड्रम्स असतील किंवा आणखीन कोणतं केमिकलचा साठा आहे हे अजूनपर्यंत अग्निशमन दलाला समजत नाहीये। त्याच्यामुळे आगीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामध्येच मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट आहेत आणि धुराच्या लोटामुळेच अग्निशमन दलाच्या जवानांना आतमध्ये शिरणं शक्य होत नाहीयेत। अशा वेळी नक्कीच या गोडाऊनच्या आतमध्ये कुठल्या केमिकलचा साठा आहे याची माहिती त्या कंपनीच्या मालकाकडून किंवा गोडाऊनच्या मालकाकडून घेण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानाकडून घेतलं जात आहे। फक्त आता सध्या पाण्याचं मारा करून म्हणजे कुलिंगचं काम करण्याचा प्रयत्न केला जातोय। आणखीन या गोडाऊनची आग इतर गोडाऊन पर्यंत किंवा आजूबाजूच्या परिसरात पोहोचू नये याच्यासाठी प्रयत्न केले जाते। आता सध्या पनवेल महापालिका असेल, त्याचबरोबर सिडको असेल आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे आणि ही आग अजून इतर ठिकाणी पसरू नये किंवा जे ड्रम्स आहेत त्या ड्रमचा स्फोट होऊन ते इतर ठिकाणच्या गोडाऊनमध्ये उडू नये याच्यासाठी प्रयत्न सध्या केला जातो। बरं विनय, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर पिंपरी चिंचवडमधील संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन जवळील शंकरवाडी परिसरात एक अपघात झालाय। टेम्पो चालकाने उंचीचा अंदाज न घेतल्यामुळे त्याचा टेम्पो थेट पुलाखाली अडकला आणि अपघातामुळे परिसरात काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती, ज्यामुळे प्रवाशांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागलाय। पिंपरी चिंचवडमधले आपण दृश्य बघतोय, बघा कशा पद्धतीने हा जो टेम्पो आहे तो या ठिकाणी जात होता। त्याला जे वरती जो आपण मेटलचा जो रॉड बघतोय, कारण उंच गाड्या तिकडनं जाऊ द्यायच्या नाहीयेत, मात्र या उंचीचा अंदाज न आल्यामुळे हा टेम्पो त्या ठिकाणीच अडकला आणि अपघात झालेला आहे।